कोल्हापुरी चप्पल ही जगप्रसिद्ध आहे। कित्येक जण वर्षानुवर्षे कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करत आलेत। मात्र आपला वडिलोपार्जित कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय सोडून दुसऱ्या क्षेत्रात आपलं नाव कमावण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील दोन भाऊ सध्या करतायत। कोल्हापूरची विशेष ओळख असणाऱ्या मिसळ विक्रीचा व्यवसाय या भावंडांनी उत्तम पद्धतीने चालवलाय। शहरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात शिव मिसळ या नावाने मिळणारी त्यांची मिसळ खाद्यप्रेमींची विशेष पसंती बनून गेली आहे। हे व्यवसाय आता मला 14 वर्ष झाले शिव मिसळ चालू करून। याच्या आधी पूर्वी आमच्या वडिलांचा चप्पल व्यवसाय होता। आधी साधारणतः 30-40 वर्ष आले आमच्या वडिलांचा व्यवसाय होता। लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या समोर शानदार फुटेल म्हणून चप्पलचा व्यवसाय होता। वडील वारल्यानंतर आम्ही मग चप्पलचा व्यवसाय सोडल्यानंतर आम्ही दोघं पण खाजगी नोकरी करत होतो। खाजगी नोकरी मी 6 वर्ष केली एका ठिकाणी आणि त्यानंतर मग म्हणलो स्वतःचा काहीतरी बिझनेस करावा। मग मित्रांनी मला मदत केली यामध्ये आणि मित्राच्या सहाय्यकानं आपण ही मिसळ चालू केली, कोल्हापूर मिसळ म्हणून। काय बाबा कोल्हापुरात काय फेमस, आपलं कोल्हापूरची फेमस मिसळ शिव मिसळ पर्याय म्हटलं आपण शिव मिसळला केली। 2009ला चालू केली आम्ही, त्यापासून चालूच आहे आमची मिसळ। सध्या मिसळच्या नावाखाली बऱ्याचदा मिसळ थाळी आपल्या समोर आणून दिली जाते। त्यामध्ये अनेक घटक आपल्याला खायला देऊन त्यांची किंमत वाढवली असते। मात्र कारंडे यांच्याकडे फक्त साधी मिसळ दिली जात असून त्याची चवही उत्तम असल्याचे ग्राहक सांगतात। नवीन पद्धतीने सगळे लोक काय काय ठेवतात, गुलाबजाम ठेवतात, पापड ठेवतात, कोण सोलकढी देतं, परत असे भरपूर पदार्थ ठेवतात। आपण नाही, एकच आपण आयटम ठेवला की पहिला मटकी बटाट्याची भाजी आणि शेवचिवडा आणि कांदा लिंबू पातळ भाजी एवढंच। हे आपले घरगुती मसाले असतात त्या पद्धतीने बनवले असते, घरातल्या मसाल्यानेच बनवलेले आहे। आपलं आलं लसूण पेस्ट असते, कांदा लसूण चटणी, मिरची पूड, जिरे पूड, धने पूड असे मसाले असतात। कारंडे यांच्याकडे मिळणारी मिसळ ही बनवताना देखील त्याच्यामध्ये विशेषता आणली जाते। मिसळमध्ये देण्यात येणाऱ्या भाजीमध्ये देखील कारंडे यांनी स्वतःची वेगळी ओळख जपली आहे। आता तुम्ही पहिला सरासरी मिसळ गेला तुम्ही कुठे तर बटाटा वेगळा, मटकी वेगळी अशी उकडलेली असतात। आपण तसं नाही करत, आपण मटकीची भाजी पूर्णपर्यंत फ्राय करून व्यवस्थित भाजून भिजून त्याचे मसाले टाकून ती वेगळी केलेली असते आणि बटाटा वेगळा आणि त्याचं मिक्स करून आम्ही या वाटीमध्ये मिक्स करून घालतो। सुरुवातीला आम्ही सुरुवात केली आमची 9 रुपये मिसळ होती, आता मिसळ आहे आपली 55 रुपये। 2009ला चालू केली 9 रुपये होती, आता 2024 साल चालू आहे 55 रुपये लेट चालू आहे आपला मिसळचा। यामध्ये मिसळमध्ये आपली मलाई दही असते, मलाई दही म्हणजे एकदम घट्ट एकदम असते मलाई। आमची सकाळी टायमिंग सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत टायमिंग असते। दरम्यान कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक परिसरात फक्त दुपारपर्यंत सुरू असणाऱ्या या मिसळ सेंटरवर खवय्ये यांची रेलचेल असते। या वेळेत साधारण 400 प्लेट मिसळ विक्री रोज या ठिकाणी होत असते। तर बाहेरच्या पर्यटकांसह नवनवीन खवय्ये या ठिकाणी येऊन मिसळचा आस्वाद देखील नक्की घेत असतात। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।